दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी आहे म्हणून जास्त काही बोलता नाही आलं. पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो. सगळे शेतकरी धावत आले, माझ्या पाया पडायला लागले. मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही देव आहात, आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं बाबा मी देव वगैरे नाहीये, मी माझं कर्तव्य केलं. जर यांनी गद्दारी केली नसती तर 5व्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तरी ठीक आहे, पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच, हे वचनच आहे आपलं. पण जे मी तुम्हाला सांगत होतो ते तिथे मग त्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काही शेतमजूर महिला होत्या, बिचाऱ्या काम करत बसल्या तर काही शेतीचं. मग मी त्यांना विचारलं, ताई कसं आहे, बरं आहे ना? हा बरं आहे म्हणे. मग तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत, समाधानी आहात ना? त्या एका बहिणीने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं. ते म्हणाले, 1500 रुपयामध्ये काय घर चालतंय वय? घरात 1500 येईपर्यंतच महागाई आमचा संपूर्ण खिसा कापून टाकते. हा बघ म्हणे माझा मुलगा, शाळेमध्ये मला पाठवायचंय, फी भरायला पैसे नाही, 1500 रुपयात कायचं शिक्षण होणार आहे काय? ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मोदीजी आणि अमित शहाना मी सांगतोय, तुम्ही या परिस्थितीबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि अजूनही नेत आहेत. मग मिंद्याला विचारतो, तुम्ही होर्डिंग लावले ते याच्यासाठी लावले का की सगळे उद्योग पळवलेत? केले काम भारी, आता पुढची तयारी. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा गुजरातमध्ये नेण्याची तयारी केली त्यांनी. ही तुमची तयारी, ही तुमची कामं भारी. या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जर का उत्तर नसेल तर तुम्ही मत मागता कशाला? आणि म्हणून जे मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे. शिका मुलांनो, मोठे व्हा. आणि म्हणून मी या सगळ्या भगिनींना विचारतोय, असतील तुम्हाला सगळ्यांना 1500 रुपये मिळत असतील, मिळत आहेत का? नाही मिळाले असतील, कारण त्यांनी काय केलंय, एक 4-5 हप्ते दिलेत आणि बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली. बाकीच्या योजना सुरू आहेत, पण निवडणूक आयोगाला असा त्यांनी वापरलाय की योजना बंद केली, आम्ही नाही केली, निवडणूक आयोगाने केली. मग 1500 रुपये तुम्हाला देऊन बाकी जे तुमच्याकडनं महागाईच्या माध्यमातून काढून घेत आहेत, त्याही पेक्षा महत्त्वाचं प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं, आपला मुलगा असेल मुलगी असेल, असे मोफत पैसे मिळण्यापेक्षा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने स्वकष्टाने 1 रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो अदानीच्या कित्येक लाखो कोटीपेक्षा जास्त असतो. बरोबर आहे का? चूक आहे? मग जे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे. जेवढा रोजगार त्यांनी नेलाय, एक 2-3च गोष्टी सांगतो तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते. त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात, एक 8-15 दिवसापूर्वी असेल, अहमदाबादला जे मोदीजींनी मोठं उद्घाटन केलं ना, टाटा एअरबस, हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगडमध्ये आणत होतो. असे अनेक उद्योग विभागवार आपण आणत होतो. आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन, मेडिकल डिव्हाइस पार्क जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास 1 लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता. 1 लाख. आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण महाराष्ट्रात जे आणत होतो, टाटा एअरबस असेल, बल्क ड्रग पार्क असेल, सेमी कंडक्टरचा असेल, चिप्सचा, तो आणखीन काय काय होते, ते सगळे जर का महाराष्ट्रात आपण आणले असते, जे आणत होतो, अर्ध्या वाटेत आले होते, सामंजस्य करार झाले होते, जागा जवळपास निश्चित झाली होती, पण यांनी गद्दारी करून सरकार पडलं आणि सगळा ओढा जो होता तो गुजरातकडे पळवला. महाराष्ट्राचं किती नुकसान झालं? जवळपास 5 लाख लोकांच्या रोजगाराचा फटका हा महाराष्ट्राला पडला. 5 लाख म्हणजे किती कुटुंब झाली? 5 लाख कुटुंब म्हणजे 25-30 लाख पेक्षा जास्त लोकांचा रोजगार या मोदी शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंद्याच्या बुटचाटेपणामुळे हा गुजरातला गेलेला आहे. हे एवढं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं?
माझ्यावरती आरोप करायचे करा, पण माझं सरकार का पाडलं? कारण तुम्हाला मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो. अरे काय हिम्मत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची. मग हे सहन नाही झालं. महाराष्ट्र पुढे चाललाय. कोरोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राने एवढे सामंजस्य करार केले कसे? मग पाड त्याचं सरकार. आणि आपले लाचार गेले तिकडे. सगळं काही दिलं होतं ना, मंत्रिपद दिलं. अगदी 2012 नंतर मी गर्वाने नाही म्हणणार, पण जे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता तर त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती. याच्या मुलाला घरातनं उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता. मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय, तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा. नाही त्याच्याबद्दल मला काही हे नाही, उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण वरती नेला. हे मला अभिमान आहे. पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबतच आहेत ना. तुला जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोटा पण आम्ही करू शकतो. आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये जे घडलं ते वातावरण अजून आहे का? म्हटलं तसं नाही हो वातावरण. हां मग काय? म्हटलं त्याच्याहून चांगलं आहे. त्याच्याहूनही चांगलं आहे. कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती, अरे या हुकुमशाला कोण गाडणार? ते महाराष्ट्राने करून दाखवलं. हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. हुकुमशाला गुडघ्यावरती आणलं. आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो, जरूर पडलो, पण आता महाराष्ट्रामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे. अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेलं आहे. या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडू शकतो. मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आठवण सांगतो जुनी. साधारणतः 60चं दशक असेल. काँग्रेसचे एक नेते होते सका पाटील, त्यांना सदोबा म्हणायचे. एस के पाटील मुंबईचे 3 वेळा महापौर झाले होते. एक बडं प्रस्ताव होतं. मग हे उभे राहिले तर यांच्यासमोर कोणी उभा करा तो निवडून येऊ शकत नाही, पडलाच पाहिजे, अशी त्यांची एक ख्याती होती, कीर्ती होती. की एवढं मोठं ते प्रस्ताव होतं की सका पाटलांशी कोण लढत देऊ शकेल का? पाडणं तर सोडाच. पण तेव्हा एक फाटका माणूस उभा राहिला आणि त्यांनी एकच घोषणा दिली, आपण यांना पाडू शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फाटक्या माणसानी सका पाटलांचा पराभव केला आणि त्या फाटक्या माणसाचं नाव होतं जॉर्ज फर्नांडिस. नंतर ते मोठे नेते झाले. पण तेव्हा एक साधे युनियन लीडर होते. हा एवढा टग्या माणूस उभा आहे, त्याच्यासमोर साधा युनियनचा पुढारी हा काय निवडणूक लढेल? पण त्यांनी करून दाखवलं. तसंच महाराष्ट्राने हुकुमशहाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. लोकशाहीच्या वेळेला जे आपण लढलो ते आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढलो. आणि आता जे काय आपण लढतो आहोत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा तो जो बाणा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून लढतो आहोत. मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचंय. पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार? मी एक त्यांना जुनी आणखीन एक आठवण सांगितली की 2014 साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या. महागाई केवढी वाढले, बस हो गई महंगाई की मार, वगैरे वगैरे वगैरे. आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता. आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला, उद्धव जी महंगाई बहुत बढ़ रही है. म्हटलं बिलकुल सही आपकी बात. तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झालं? 1000-1200. तेव्हा काहीतरी 300-400 वगैरे असं काहीतरी झालं, 100 रुपयाने वाढला होता. नहीं देखो ना कितनी महंगाई बढ़ रही है. हाँ फिर क्या करना है? नहीं हम भारत बंद करना चाहते, भारत बंद करने जा रहे हैं. म्हटलं कभी? आणि त्यांनी जो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता. मी शिवसेना प्रमुखांना विचारलं काय करायचं? मला म्हणाले नाही करायचं, आपला उत्सव आहे, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, बंद होणार नाही. त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू, बंद नाही करता येणार. मी सुषमाबाईंना फोन केला. मला म्हणाले अरे एक दिन तो ही की तो बात आहे. म्हटलं अहो आमच्याकडे गणपतीसुद्धा 1.5 दिवसाचा असतो.
आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे, जी गणेशप्रेमी आहे, ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू, नाही होणार म्हटलं. नाही म्हणे आता बघा ना, तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्रपुरताचा उत्सव आहे. म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद नाही करत आहे. तेव्हा एवढ्या महागाई